बदलापूरमध्ये पतीनं प्रेयसीच्या संगनमतानं पत्नीची हत्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय। योगेश मेहरचे तरुणीसोबतचे प्रेम प्रकरण असल्यानं पत्नी प्राजक्ता मेहरची हत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय। 9 एप्रिलला प्राजक्ताचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं पती योगेशनं सांगितलं। मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये प्राजक्ताचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आलाय। त्यानुसार पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। होता का तिला मारलेली आहे, तिची हत्या केलेली आहे आणि ते जसे रिपोर्ट आलेले आहेत त्यानुसार ते सिद्धही झालेलं आहे का तिला नाक आणि तोंड दाबून तिची हत्या केलेली आहे असं अहवाल आलेला आहे। फॉरेन्सिकचा अहवाल आलेला आहे। त्याच्यानुसार तेच आता पोलिसांनी FIR दाखल करून घेतलेली आहे। त्यानुसार योग्य ती कारवाई करतील। आताच आम्ही ACP काले सरांशी बोलणं झालं, ते योग्य ते कारवाई करतील त्यांच्यावर आणि गुन्हेगाराला शिक्षा देतील। त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, बरोबर, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। आज त्यांनी एवढ्या तरुण मुलीला मारले, खाऊ काम नाही हा। आणि दुसरी गोष्ट अशी का त्या मुलाचा दाखला त्यांनी अर्ज देऊन ठेवले शाळेमध्ये, तर तिचा दाखला द्यायचा नाही। हा, तर तो दाखला आम्हाला मिळाला पाहिजे। त्याला शाळेत टाकायचं आहे, त्याचं वर्ष फुकट घालवायचं का? ज्या मृत्यूच्या कारणासाठी आपण महिलेचं पोस्टमॉर्टम केलं होतं आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही व्हिसेरा प्रिझर्व ठेवले होते त्या व्हिसेराच्या अनुषंगानं तपास चालू होता। आज सकाळी आम्हाला तो PM नोट्स जी आहे ते आम्हाला आज प्राप्त झाली। त्या PM नोट्समध्ये सदर महिलेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणाने झाल्याचं आम्हाला PM नोट्समध्ये निष्पन्न झाल्याने आज आपण त्याच्यामध्ये भादवी BNS कलम 103, 3, 5 आणि 85 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत।